नमस्कार मंडळी, भूपेश कुरुडे ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, माझा मागचा व्हिडिओ भारतातील एकमेव असं मंदिर, या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. असंच प्रेम तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला देत राहा, कारण प्रत्येक वेळेस मी असेच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेत असतो, घेऊन येत असतो. तर मित्रांनो, या काही दिवसामध्ये काहीतरी विचित्र घटना घडत आहेत. जसं आपण पाहतोय की काश्मीरचं कुलगाम मधील हत्याकांड, परत उन्हाळ्यातील बेमोसमी पाऊस, जे की 20-22 दिवस पडला, हे असं कधी होत नाही पण ते घडलं. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाचं सावट, त्यानंतर पुन्हा अहमदाबाद विमान क्रश झालेलं, त्याच्यामध्ये बरेच जण दगावले, बरेच म्हणण्यापेक्षा सर्वच दगावले एक सोडले तर. अशा काही घटना घडत आहेत, का घडत आहेत याचा आपण कधी विचार केला नाही. पण हे ग्रहमानामध्ये जे बदल होत आहेत त्याचा हा परिणाम आहे. हा परिणाम जसा अवकाशात घडतो, तसा जमिनीवर घडतो, तसंच यंत्रावरही घडतो, आणि आता तो मानवावरही घडण्याचा योग आलेला आहे. कारण मंगळ आणि केतू हे समोरासमोर आलेले आहेत, त्यामुळं अंगारक योग तयार झालेला आहे. त्यामुळं हे मानवाला हानिकारक असतो. आता गेल्या 5 जुलैपासून हा योग सुरू झालेला आहे, आणि हा योग येथे येणाऱ्या 28 तारखेपर्यंत असाच राहणार आहे. त्यामुळं या दिवसामध्ये आपण सर्वांनी मौन राहणे हेच महत्वाचं आहे. तर या मित्रांनो, तर या 5 तारीख ते 28 तारीख जे तुम्हाला म्हणलेलं आहे मी जुलै महिन्याची, त्या दरम्यानमध्ये ग्रहाची परिस्थिती असे काही परिस्थिती निर्माण करते की जे माणसाला नको त्या घटना करायला प्रवृत्त करतात. जसं की समजा एखादी आपण नोकरी करत आहोत, त्या ठिकाणी असा काही दबाव निर्माण होईल की ते आपल्या नोकरी सोडावीशी वाटेल. त्यानंतर नवीन काहीतरी करावं असं वाटेल. त्यानंतर नातेसंबंधावर याचा परिणाम होईल. तुम्हाला राग येईल, खूप एखादं नातं तोडावं असं वाटेल. समजा जे नवरा बायको कधी मध्ये भांडणं करत असतील ते जास्त वेळेस भांडणं करतील, आणि जे जास्त भांडणं करणार आहेत त्याचं तर विचारूच नका. आणि जे कधीही भांडणं करणार नाहीत ते देखील यावेळेस भांडणं करतील. आणि विशेषतः यामध्ये प्रवासही आपण टाळला पाहिजे. तर समजा कधी प्रवासाचा योग आलाच तर लाल कपडे घालू नका, आणि घराच्या बाहेर निघताना हनुमान चालीसा मंत्राचा जप करूनच निघा. जेवढं होईल तेवढं देवदेव करण्याचा प्रयत्न करा. कारण हा मंगळ आणि केतूचा समोरासमोर आल्यामुळं होणारा परिणाम आहे. त्यामुळे ग्रहाची स्थिती बिघडलेली आहे, आणि त्यामुळे ते आपलं जीवनही बिघडण्याचा प्रयत्न करतात. आपली कितीही जर आपली इच्छा नसेल तरी ते नको त्या घटना आपल्या हातून घडून जातात. त्यामुळे शक्यतो स्वतःवर नियंत्रण ठेवा, आणि संयम पाळायला शिका, आणि जास्तीत जास्त मौन पाळणं हेच शिका. आपल्या समोर किती घटना घडत असतील, नाही वाद होत असतील, तरी आपण त्यामध्ये पडू नका. विशेषतः महिला वर्गांनी तर हा नियम जास्त पाळावा, कारण महिलांना सवय असते की ह्याचं त्याला करणे. ते सध्या तरी टाळा 28 तारखेपर्यंत. आणि आपले जे मौल्यवान वस्तू असतात दागदागिने, याची काळजी महिलांनी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. पुरुष वर्गांसाठी बाहेर कामाला तर जावंच लागतं, घरी बसणं होत नाही. बाहेर जायच्या अगोदर हनुमान चालीसा मंत्राचं पठण करत जा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. माहिती जर योग्य वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि ही माहिती सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर जरूर करा. नमस्कार.